नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फिरत्या गोष्टीमध्ये. आणि आत्ताच आसाम गव्हर्नमेंटने म्हणजे आसामच्या विधानसभेमध्ये एक विधेयक मंजूर झालेलं आहे. ते म्हणजे बहुपत्नीत्व प्रतिबंध विधेयक जे आहे ते आज मंजूर झालेलं आहे. आता या विधेयकानुसार जर पाहिलं तर पहिलं लग्न वैध असताना जर तुम्ही दुसरं लग्न केलं तर तुम्हाला 7 वर्षाचा तुरुंगवास आणि 10 लाख रुपयाचा दंड आहे. आणि जर पहिलं लग्न लपवून तुम्ही दुसरं लग्न केला तर 10 वर्षाची जेल म्हणजे तुरुंगवास आणि 10 लाखाचा दंड आहे. आता फक्त लग्न करणाऱ्यालाच शिक्षा आहे असं नाही. जो माणूस लग्न लावून देतोय त्याला सुद्धा शिक्षा मिळणार आहे या कायद्याच्या अनुसार जर पाहायला गेलात तर. आता जो माणूस लग्न लावून देतोय त्याला जर माहिती असेल की या माणसाचं आधी एक लग्न झालेलं आहे, तरी सुद्धा त्या माणसाचं लग्न लावून दिलं तर त्या लग्न लावून देणाऱ्या माणसाला सुद्धा 2 वर्षाची जेल आणि 2 लाख रुपयाचा दंड आहे. आणि या सर्वांसोबत बहुपत्नीत्व किंवा 2 लग्न करणाऱ्या माणसाला कोणत्याच सरकारी योजनांचा फायदा घेता येणार नाही. तो कोणत्याच सरकारी नोकरीमध्ये अप्लाय करू शकणार नाही, म्हणजे अर्ज देऊ शकत नाही किंवा तो सरकारी नोकरीच करू शकत नाही. तिसरी गोष्ट, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोणत्याच प्रकारच्या निवडणुका त्याला लढवता येणार नाहीत. हा आपण विधानसभेशी लढवू शकतोय, फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी बंधनं टाकलेली आहेत, म्हणजे ते लढवू शकत नाहीत. पण विधानसभा तो लढवू शकतोय. आता हे सगळं करत असताना आसामचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी अजून एक घोषणा केली की जर पुढच्या वेळेला जर निवडून आले तर युसीसी म्हणजे आपला युनिफॉर्म सिव्हिल कोड, समान नागरी कायदा आसाममध्ये ते 100% लागू करणार, असं वचन सुद्धा त्यांनी विधानसभेमध्ये दिलेलं आहे. तुम्हाला काय वाटतंय? सगळ्या देशामध्ये मधल्या काळामध्ये प्रचंड उत्साहाने एक घोषणा झाली होती, ती म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करावा, समान नागरी कायदा लागू करावा. त्याला विरोध झाला, काही लोकांकडून सपोर्ट झाला. तुम्हाला काय वाटतंय? लागू झाला पाहिजे, नाही झाला पाहिजे? पण बहुपत्नीत्व प्रतिबंध कायदा हा फक्त पुरुषांसाठी लागू आहे. जर स्त्रियाने जर दुसरं लग्न केलं तर त्याच्यासाठी कोणताच प्रोव्हिजन त्यांनी मांडलं नाहीये. म्हणजे कायदा फक्त पुरुषांसाठी होता हा वाला. स्त्रिया जर दुसरे लग्न करत असतील तर त्यांना सूट आहे, ते काही केले तरी चालतील.